लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ, नागरिकांनी काळजी घ्यावी, डॉक्टर अभिजित चिद्रवार यांनी केले आवाहन। बातमी आहे परभणीमधून। सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत असून कडाक्याच्या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। राष्ट्रीय हवामान विभागाकडे मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची 41 ते 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे। तसेच येणाऱ्या 5 दिवसांमध्ये परभणीत सुद्धा तापमानात वाढ कायम राहण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे नागरिकांनी 11च्या नंतर आणि 3च्या अगोदर घराच्या बाहेर जाणे शक्यतो टाळावे। तसेच सतत पाणी प्यावे, प्रवासात सोबत पाण्याची बाटली ठेवावी, बाहेर जाताना डोक्याला रुमाल, डोळ्याला गॉगल वापरावे आणि लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्याचे टाळावे, असे मत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजशी बोलताना बालरोगतज्ञ डॉक्टर अभिजित चिद्रवार यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित चिद्रवार, बालरोगतज्ञ आहे। मोरिया हॉस्पिटलमध्ये मागच्या 15 वर्षापासून काम करतोय। सध्या उष्णतेचा खरंच मोठा कडाका सुरू आहे। 43 डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलेलं आहे आणि विभागाने सांगितलेले पण हवामान विभागाने की हा 45 ते 47 डिग्रीपर्यंतही जाऊ शकतो। पण 43 डिग्रीमध्येच आपण सर्व नागरिक इतके हैराण परेशान आहोत। लग्नाचाही मोसम चालू आहे, तर सर्व लहान बाळांना वगैरे घेऊन जे आपल्याला प्रवास करावा लागत आहे म्हणा, किंवा लग्न दुपारच्या टाईमचे अटेंड करावे लागत आहे, तर त्यामुळे आम्हाला रोज उष्माघाताचे पेशंट बघायला मिळत आहेत। चक्कर येऊन पडलेले पेशंट। उष्माघात म्हणजे मुळात डिहायड्रेशन असतं, ज्यावेळेस कडक उन्हामध्ये मोठा माणूस किंवा लहान बाळ त्याला उन्हाचा चटका बसतो आणि त्यामुळे कमी पाणी पिण्यात आल्यामुळे अंगातलं पाणी अचानक खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे ब्रेनला काही मिनिटाकरता किंवा सेकंदाकरता रक्तपुरवठा होत नाही आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे अचानक खूप जास्त चक्कर येणे, भोवळ येणे, पडणे, साखरेचं प्रमाण कमी होणे, BP कमी होणे, हे सगळे प्रकार बघायला मिळत आहेत। तर रोज आमच्या हॉस्पिटल्समध्ये याच्या इमर्जन्सीज येत आहेत आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की हा महिना, मे महिना, प्रत्येकाने गरज नसताना बाहेर जाणं टाळावं। आपल्या हातात पाण्याची बॉटल घेऊनच फिरावं, स्वच्छ पाणी, भरपूर पाणी सतत प्यावं। त्यातल्या त्यात सकाळी 11 ते 2-3 वाजताचा जो उन्हाचा कडाका असतो, ज्यामध्ये सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो आणि त्यावेळेस हे उष्माघाताचे प्रकार खूप जास्त प्रमाणात असतात, तर त्यावेळेस आपण घरच्या बाहेर जाणं टाळावं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।